नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गौरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते सांगणार आहे। जास्त दिवस टिकणारं, खायला अतिउत्तम असं लागणारं मिरचीचं लोणचं आज आपण घरच्या घरी बनवणार आहे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण मिरच्या घेतल्या। मिरच्या घेताना या पद्धतीच्या पोपटी मिरच्या घ्या। या खायला चविष्ट अशा लागतात, जास्त तिखट पण नसतात। याचं लोणचं खूपच छान होतं। या पद्धतीच्या मिरच्या मी आता घेतल्या आहे। स्वच्छ धुवून घेऊया। अर्धा किलो इतक्या मिरच्या घेतल्या आहे। त्याचं आपल्याला देठ काढायचं नाही, देठासहित आपल्याला मिरचीचं लोणचं बनवायचं आहे। या पद्धतीने कट करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यातलं सर्व बी पण काढून टाकलं आहे। बी काढून टाकल्यानंतर सर्व मिरच्या आता व्यवस्थित आपण एका टोकरीमध्ये घेतलं आहे। 1 चमचा इतकं मीठ घेतलं आहे, त्यात टाकून घेऊया। अर्धा किलो मिरचीला 1 चमचा इतकं मीठ घ्या। लिंबाचा रस पिळून घेऊया। 2 लिंबांचा रस पिळून घेतला आहे। मिठाच्या पाण्यात आणि लिंबाच्या रसामध्ये जितके व्यवस्थित मिरच्या भिजल्या जाताना तितक्या ह्या मिरच्या खायला चविष्ट अशा लागतात। या पद्धतीने सर्व लिंबाचा रस पिळून घ्या। त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता ह्या मिरच्या 1 दिवस तशाच ठेवायच्या आहे, रात्रभर। निदान 8 ते 10 तास तरी ह्या मिरच्या लिंबाच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये राहू द्या। त्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी आता आपण हे लोणचं बनवणार आहे। हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण झाकण काढूया। आपल्या मिरच्या किती व्यवस्थित मिठाच्या आणि लिंबाच्या रसामध्ये भिजल्या आहे, तुम्ही बघू शकता। त्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता सर्व आता त्यातलं जे मिरचीमध्ये पाणी उतरलं आहे लिंबाचं आणि मिठाचं, ते सर्व काढून टाकूया। मिरच्या व्यवस्थित निचरून घेऊया एका भांड्यामध्ये। त्याच्यामध्ये आता आपण 100 ग्रॅमची पुडी मिरची लोणचे मसाल्याची टाकून घेऊया। 100 ग्रॅम इतका मसाला टाका अर्धा किलोला। सर्व पुडी आता आपण टाकून घेऊया। सर्व मसाला टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा इतकं मीठ टाकूया। मीठ हे आवर्जून टाका, मसाल्यामध्ये मीठ नाही आहे या। एकीकडे तडका पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी इतकं तेल टाकलं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्या। 1 चमचा इतकं हिंग पावडर घाला त्यामध्ये। हिंगाची कडकडीत अशी फोडणी तयार करा। आपल्याला थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्या। टेम्परेचर थोडंसं थंड झालं का हे सर्व तेल आता आपल्याला ह्या मसाल्यावरती टाकायचं आहे। जास्त गरम तेल टाकायचं नाही आहे आपल्याला। या पद्धतीने थोडंसं थंड झाल्यानंतरच तेल टाका। त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीचं लोणचं नक्की घालून बघा, खायला तर अतिउत्तम असं लागतं। सर्व मसाला आता आपल्या मिरचीला लागेल याची काळजी घ्या। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करा हलक्या हलक्या हाताने, जेणेकरून सर्व मिरचीला मसाला लागेल। हे लोणचं जसं जसं मुरतं ना तसं खायला चविष्ट असं लागतं। जितक्या दिवसाचं होतं तितकं अतिउत्तम असं लागतं। हे बघा, आपला सर्व मसाला मिरचीला लागला आहे। या पद्धतीने मिक्स करून घ्या। आता आपण एक काचेची बरणी घेऊया। त्याच्यामध्ये सर्व मिरचीचं लोणचं भरून ठेवूया हवाबंद बरणीमध्ये। नक्की या पद्धतीने मिरचीचं लोणचं करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने झटपट होणारं मिरचीचं लोणचं तर नक्की करून बघा। जिभेला पाणी सुटणारं हे मिरचीचं लोणचं आहे, नक्की या पद्धतीने करून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।